शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आकाशच्या प्रेमाने भूमीला खेचून आणलेला आहे। आता मात्र भूमींची महाजनांच्या घरामध्ये धूमधडाक्यात एंट्री होणार आहे। आई योगेश्वरीच्या कृपेने भूमी आता जरी तिच्या मनामध्ये काही आठवणी जाग्या होत नसल्या तरी बाकी सगळ्या गोष्टी तिला भानुशाली वकील आणि रघुकाकांनी समजावून सांगितल्यावरती आता मात्र आकाशला हे सगळं वैभव परत मिळवून देण्यासाठी भूमी धूम धडाक्यामध्ये येत रागिणीचे 12 वाजवणार आहे। आणि इथून मालिका आता मात्र एका वेगळ्या टर्न आणि ट्विस्टवरती येताना आपल्याला दिसणार आहे। कारण भूमीच्या पाठीशी आता ढाल बनून भानुशाली आणि रघुकाका हे बाहेरून सपोर्ट करत असताना शैलेशवर्धक डॉक्टर सुद्धा भूमीसाठी आता मात्र इकडे खूप मोठी आता गोष्ट करणार असतात। आजीच्या समोर रागिणीचं खरं रूप आणि त्याचप्रमाणे अभिजितचं खरं रूप आणण्यासाठी सुद्धा आता भूमी सज्ज झालेली असते। यामध्ये भानुशाली वकिलांनी केलेली कामगिरी खूप मोठी असते। या सगळ्या गोष्टी कशा घडून येतात, भूमी घरी कशी येते, घरी आल्यावरती भूमी रागिणीसोबत आता काय व्यवहार करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आता इकडे आकाश भूमीला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आपलं लग्न झालेलं आहे, मी तुझा नवरा आहे आणि या सगळ्यामध्ये हा बघ धागा, ज्या वेळेला मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं तेव्हा मी हट्ट केला होता की तू सुद्धा माझ्या हातामध्ये काळा धागा बांध आणि तू माझ्या हातामध्ये काळा धागा बांधलास, हा बघ असं म्हणत आकाश आता भूमीला तो धागा दाखवतो। भूमी डोक्याला हात लावते, तिच्या डोक्यावरती प्रेशर येतं आणि पुन्हा तिची शुद्ध हरपते। आकाश खूप घाबरतो, काय झालंय भूमीला, त्याला आता खूप भीती वाटायला लागते। मग तो बाहेर येतो, डॉक्टर आता भूमीवरती इलाज चालू करतात। भूमीवरती इलाज चालू असतो त्याच वेळेला इकडे रागिणी म्हणते, आकाश काय झालं, भूमीने काय सांगितलं। चोराच्या मनात चालणं असतं, रागिणीला जबरदस्त भीती वाटत असते, नक्की काय घडलंय, भूमीने आतमध्ये काय सांगितलंय, आकाशसोबत तिचं काय बोलणं झालंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर रागिणीला हार्ड अँड फास्ट हवे असतात। त्यामुळे ती आकाशवरती प्रेशर आणते, बोल ना आकाश काय झालंय। इकडे मानसी रडायला लागते, अथर्व तिला समजावतो, तू काळजी करू नकोस, कारण ना भूमीला ताईला काही होणार नाहीये। मानसी आता आई योगेश्वरीचा धावा करते, तोपर्यंत रागिणीच्या हे पथ्यावरती पडतं। रागिणी विचार करते, चला म्हणजे हिला आता सध्या मारण्यात काही अर्थ नाहीये, हिला जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत आपल्यासाठी ही धोकादायक नाहीये। आकाश म्हणतो, आत्तू माझी भूमी होईल ना बरी, यावरती रागिणी म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। आकाश म्हणतो, आत्या पण तिला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे, नाहीतर मी नाही जगू शकत। रागिणी विचार करते, मला तर हेच हवं आहे, ती कधीच बरी नको होऊ दे आणि तुझा पण एकटा कायमचा अंत होऊ दे, म्हणजे या प्रॉपर्टीची सर्वेसर्वा मीच असेल। तोपर्यंत डॉक्टर येतात, डॉक्टर म्हणतात, तुम्हाला वेळ लागले का, म्हणजे इतक्या मोठ्या ह्याच्यातून कोमामधून त्या बाहेर आल्यात हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे। म्हणजे आता त्या जर बाहेर पडलेल्या आहेत या सगळ्यामधून तर त्यांना पुन्हा त्या अवस्थेमध्ये तुम्ही नेण्यासाठी कारणीभूत ठरताय। आकाश म्हणतो, सॉरी डॉक्टर, म्हणजे तसा माझा काही हेतू नव्हता। यावरती डॉक्टर सांगतात, तुमचा हेतू नसला तरी तुम्ही जे कृत्य केलं ना तेच आहे, कारण तुम्ही त्यांच्या डोक्याबरोबर म्हणजे त्यांच्या मेंदूबरोबर खेळ करत आहात, त्यांना आठवण्यासाठी प्रयत्न करत आहात। त्यांचा मेंदू आता कमकुवत आहे, तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका। आकाश म्हणतो, ठीक आहे, पण यावरती आता आपण काय करायचं। त्यावरती डॉक्टर सांगतात की त्यांना आठवतंय, त्यांना स्वतःचं नाव भूमी असल्याचं आठवतंय, त्यांना माहेरचं सगळं आठवतंय, त्यांची आई वारले, त्यांची आई आहे एक सावत्र, वडील, एक भाऊ आणि 2 बहिणी, हे सगळं आठवतंय, पण लग्नाबद्दलचं त्यांना काही आठवत नाही। म्हणजे लग्नाआधीच्या त्यांच्या मेमरी 1 वर्षापर्यंतच्या जाग्या आहेत, त्यानंतरचं त्या सगळं विसरल्यात। आकाश म्हणतो, काय बोलताय तुम्ही, मग यावरती उपाय काय। डॉक्टर म्हणतात, यावरती उपाय म्हणजे वेळ हीच आता त्यांना सगळं आठवण्यासाठी मदत करेल आणि त्याच वेळेला आपल्याला काहीही सांगता येईल, आपण दुसरं काही बोलूच शकत नाही असं म्हणत डॉक्टर आता मात्र आकाश डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं ठरवतो। मग मात्र भूमीला कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही, तिला तिच्या मर्जीनुसार जे काही करायचंय ते करण्यासाठी डॉक्टर सांगतात। आणि मग माधवरावांना बोलवलं जातं, माधवराव भूमीला भेटतात। आकाश त्यांना सांगतो की जे भूमी बोलेल ना ते तुम्ही करा, तिला माहेरी न्यायचं असेल तर तुम्ही तिला माहेरी न्या। मग भानुशाली वकील आकाशला म्हणतात, मला असं वाटतंय की आपण त्यांना त्यांच्या माहेरीच पाठवूया, कारण भानुशाली वकिलांना माहिती असतं की सासरी जाणं हे त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे। मग आकाश म्हणतो, भानुशाली वकील तुम्ही सुद्धा मध्ये मध्ये भूमीला जाऊन भेटा, कारण तुम्ही सुद्धा तिला आत्ताच भेटलेला आहात, कदाचित तुम्हाला भेटल्यावरती तिला काही केसच्या आठवणी वगैरे आठवल्या तर। यावर रागिणी म्हणते, हा भानुशाली आमचा काही पिच्छा सोडत नाही,
याला तर अद्दल घडवलीच पाहिजे असा विचार करत रागिणी चिडलेली असते आणि ती म्हणते, हो हो भानुशाली, तुम्ही जात जा तिला भेटायला. आता भानुशाली रागिणीची सगळी कारस्थानं जाणत असतो. हे अजूनही रागिणीला तेवढंसं माहीत नसतं, कारण भानुशाली रागिणीच्या फोकसमध्ये आलेले नसतात. त्यामुळे भानुशाली भूमीच्या या सगळ्या कृत्यामध्ये सामील होतील याची तिला तिळमात्र शंका नसते. त्यावरती आता रागिणी त्यांचे आभार मानते आणि सांगते की तुम्ही आमच्यासाठी जे केलं ना ते खूप मोलाचं होतं. आत्ता पण भूमीची स्मृती परत येण्यासाठी नक्कीच मदत करा. आजी विचार करते, आता भूमीला आपल्याला तिच्या माहेरी पाठवायला लागेल, म्हणजे माझा आकाश पुन्हा उदास होईल. आजी थोडीशी उदास असते. माधवराव म्हणतात, काळजी करू नका आकाशराव, तुम्ही जेव्हा भेटायला वाटेल ना तेव्हाच भूमीला भेटायला घरी येत जा. कारण कसं आहे ना, तुम्ही आलात बोललात तरच तिला आठवण्यासाठी मदत होईल. मी भूमीला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न करेन, तिला फोटो दाखवेन आणि सगळं तुमच्या बाजूने तिला समजवेन. आकाश म्हणतो, बाबा माझा ना तुमच्या इतका कोणावरतीच विश्वास नाही आहे. तुम्हीच फक्त भूमीसाठी काही करू शकता हे मला माहिती आहे, कारण गेल्या काही दिवसामध्ये मी पाहिलं ना तुमचं भूमीवरचं प्रेम. यावरती रागिणी म्हणते, ठीक आहे, मग आपण आता भूमीच्या समोर नको जाऊया, कारण तिला आपण आठवत नाही म्हटल्यावरती उगाचच तिला ताण येईल. असं म्हणत आकाश लांबूनच भूमीला पाहतो. मग मात्र आता इकडे अभिजित आकाशला घेऊन जातो. आजी सुद्धा भूमीला न भेटताच जाते. मग मात्र राजा काका सांगतात, मला असं वाटतंय की आपण भूमीच्या एकदा भेट घेऊन जाऊया. रागिणी म्हणते, नको नको. मग सगळेजण घरी जातात. आता मात्र माधवराव भानुशाली वकिलांना घेऊन भूमीला समजवण्यासाठी येतात. इकडे आजी आकाशला सांगत असते, तू आई योगेश्वरी आईला साकडं घाल, सगळं काही ठीक होईल. मला खात्री आहे की भूमी काही दिवसातच घरी परत येईल. असं म्हणत आता मात्र इकडे आकाश सांगत असतो, आई योगेश्वरी लवकरच माझ्या भूमीला परत ये, मी तुझ्या दर्शनाला डोंगरावरती येईन. असं म्हणत आकाश देवी आईकडे साकडं घालतो आणि आता आकाशचं साकडं पूर्ण होण्याची वेळ आलेली असते. इकडे आता भूमीला बाबा सांगतात, भूमी अगं तुझं लग्न झालंय बाळा, तुझंच नाही तर मनू आणि पौर्णिमाचं पण लग्न झालंय. आणि आकाशची सगळी हिस्ट्री समजावून सांगतात. आणि हे सांगितल्यावरती भानुशाली वकील कशा पद्धतीने आकाशला वेडा बनवलं, कशा पद्धतीने तुमच्या घरच्यांवरती हल्ला झाला आणि तुम्ही इथे असलात तर आकाशच्या जीवाला धोका आहे हे सांगतात. पण तुमची स्मृती गेले हे एका अर्थी चांगलंच झालंय त्यांच्या दृष्टीने. तुम्ही आता त्यांच्या समोर अटॅक करू शकता, फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आकाशला प्रोटेक्ट करा. भूमीला हे पटत नसतं, तिला काही आठवत नसतं, पण बाबा आणि आपल्याला खोटं बोलणार नाहीत हे मात्र नक्की. मग भूमी या कामासाठी तयार होते. च्या प्रेमाने भूमीला खेचून आणलेलं असतं. भानुशाली वकिलांच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आणि माधवरावांनी केलेला उपाय अचूक ठरलेला असतो. अखेर आकाश धूमधडाक्यात भूमीला घेऊन येतो. आजी दोघांचं स्वागत करते. भूमीला जरी गोष्टी आठवत नसल्या तरी मृत्यूपत्रानुसार भूमी आता महाजन ग्रुपची मालकीण बनून रोज ऑफिसला जाऊन आकाश सोबत बसणार असते आणि रागिणीला इथेच सगळं डाऊन होणार असतं. मालिकेमध्ये असेच रंजक वळण नवीन येणार आहेत. मालिकेचे असेच जबरदस्त अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.